प्रश्न क्रमांक 1. डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षात झाली? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1616 मध्ये. प्रश्न क्रमांक 2. मानवतावादी मदत आणि सामाजिक कार्य करण्यासाठी 1896 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत नागरी सेवांची सुरुवात भारतात झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चार्टर अधिनियम 1833. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणाला भारतातील राष्ट्रवादाचे जनक म्हटले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजा राममोहन रॉय. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या व्हायसरॉयचा कार्यकाळ सायमन कमिशन लागू करण्यात आले? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड इर्विन. प्रश्न क्रमांक 6. प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया पुस्तकाचे लेखक कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एम विश्वेश्वरय्या. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वित्त आयोग. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणते पुस्तक भारताच्या प्रथम पंतप्रधानांनी लिहिले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डिस्कव्हरी ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 9. 9 ऑगस्ट 2021 रोजी कोणत्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा 79वा वर्धापन दिन साजरा केला गेला? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत छोडो आंदोलन. प्रश्न क्रमांक 10. महात्मा गांधीच्या प्रसिद्ध दांडी यात्रेने कोणत्या भारतीय जन आंदोलनाची सुरुवात केली होती? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सविनय कायदेभंग. प्रश्न क्रमांक 11. झारखंडची राजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1, रांची. प्रश्न क्रमांक 12. भोपाळ कोणत्या भारतीय राज्याची राजधानी आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 13. आधिकारिकरित्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुणे. प्रश्न क्रमांक 14. भारताची आर्थिक राजधानी कोणत्या शहरास म्हटले जाते?
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 15 नागालँडची राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोहिमा।